नवरात्रात चुकूनही करू नका ही कामे. शारदीय नवरात्र उत्सवात देवीच्या 9 रूपांचे पूजन केले जाते. ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे अहंकारी आणि क्रूरकर्मा झालेल्या महिषासुराचा वध करण्यासाठी आदिमायेने विविध 9 रूपे धारण केली. आदिशक्तीच्या ह्याच 9 रूपांचे पूजन नवरात्रात केले जाते. अगदी प्राचीन काळापासून नवरात्रात विशेष व्रत आचरण्याची परंपरा आपल्याकडे आहे. देशभरातील भाविक ह्या 9 दिवसात आपापल्या पद्धतीप्रमाणे देवीचे पूजन व्रताचरण करतात. देशभरात नवरात्र साजरे करण्यामागेही विविधता असल्याचे आढळून येते. असे सगळे असले तरी काही गोष्टींचे भान किंवा व्रत पूजनाचे नियम पाळणे आवश्यक असते. दुर्गा देवीचे पूजन, आराधना, नामस्मरण, उपासना, जप, होम, हवन करण्यासाठी नवरात्र हा सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो. नवरात्र उत्सव कालावधीत काही गोष्टी अजिबात करू नये. अनावधानाने गोष्टी घडल्या तरी दुर्गा देवीची नाराजी व कृपा वक्रदृष्टी पडू शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. नवरात्रात नेमक्या कोणत्या गोष्टी करू नयेत जाणून घेऊया. कोणत्याही देवी देवतांचे पूजन करताना उपासकाने, साधकाने किंवा व्रताचरण करणाऱ्याने व्यक्तीने बसण्यासाठी आसन घ्यायचे असते. मात्र नवरात्रात देवीचे पूजन करताना आसन घ्यायला अजिबात विसरू नये. आसनावर बसूनच देवीचे पूजन करावे. तसेच संपूर्ण 9 दिवस पूजास्थळी किंवा देवघरात नंददीप तेवत ठेवावा. देवी पूजनात लाल रंगाच्या वस्त्राचा आवर्जून वापर करावा. तसेच देवीच्या अन्य रूपांच्या आवडत्या रंगाचे वस्त्र वापरावे. नवरात्राचे व्रताचरण करणाऱ्यांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी संपूर्ण 9 दिवस आपला व्यवहार संयमित, मर्यादित आणि संतुलित ठेवावा. ह्या 9 दिवसात जो कुणी पाहुणा म्हणून घरी येईल किंवा जी व्यक्ती दारात येईल त्या व्यक्तीला जेवल्याशिवाय तसेच जाऊ देऊ नये. अगदी साग्रसंगीत भोजन शक्य नसेल तरी देखील काही ना काही खाद्यपदार्थ त्या व्यक्तीला द्यावेत. या 9 दिवसात कोणाचाही अपमान करू नये, खोटे बोलू नये, खोटे वागू नये. नवरात्र कालावधीत दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालीसा यांचे पठण आवर्जून करावे. पठण शक्य नसल्यास श्रवणानंद घ्यावा. नवरात्राच्या कालावधीत काही गोष्टी टाळाव्यात. देवीच्या व्रतपूजनात फळांचा नैवेद्य दाखवावा. देवीच्या नैवेद्यात विविध प्रकारची फळे, मिठाई, मिश्री, साखर, लवंग, वेलची आदी गोष्टींचा प्रामुख्याने समावेश करावा. नवरात्रात देवीचे पूजन करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. नवरात्रीतील पूजनात सात्विकता आणि पावित्र्य राखले गेले पाहिजे. काही कारणास्तव पावित्र्य किंवा सात्विकता पाळली जाणे शक्य होत नसेल तर अशा वेळी पूजा करू नये. तसेच नवरात्रीतील संपूर्ण 9 दिवस पूजन काळात लसूण, कांदा ह्यासारखे उग्र पदार्थ खाणे टाळावे. काही धार्मिक ग्रंथांमध्ये कांदा लसूणयुक्त पदार्थांचे सेवन करण्याला तामसी आहार म्हटले गेले आहे. सात्विक आणि पचनाला हलका आहार घ्यावा. नवरात्राचे व्रत आचरण करताना नेहमी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. अन्य वेळी सकाळपर्यंत झोपले तरी चालते. मात्र नवरात्रात हा नियम पाळणे आवश्यक आहे. संपूर्ण नवरात्रात ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्मे आटपून घ्यावीत. ह्यानंतर सूर्योदयावेळी सूर्याला अर्घ्य द्यावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवरात्रीतील व्रताचरण हे निर्मळ मनाने, प्रामाणिकपणे आणि मनोभावे करावे. श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेले आहे. देव हा भक्तीचा भुकेला असतो. त्यामुळे यथाशक्ती, यथासंभव व्रताचरण करावे. व्रताचरण कालावधीत भक्तिभाव हा अत्यंत महत्त्वाचा असतो. मनापासून केलेली प्रार्थना, उपासना, नामस्मरण, जप सकारात्मक तसेच शुभ फलदायी करण्यास सहाय्यभूत ठरते. पूजेचे उत्तम तसेच शुभ पुण्य फल प्राप्त होण्यासाठी संपूर्ण 9 दिवस मनोभावे देवीच्या पूजनासह भजन, कीर्तन करावे. नामस्मरण, जप, आराधना, उपासना करावी. यथाशक्ती दान धर्म करावा. असे केल्याने देवीचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात. घरात, कुटुंबात आनंद, सुख, समृद्धी वृद्धिंगत होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा.